नमस्कार, मी दिगंबर जाधव आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय सुभेदार या मराठी सिनेमाचा रिव्ह्यू। चित्रपटाचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा सुभेदार हा सिनेमा आज महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला। या सिनेमाच्या निमित्ताने लेखक दिग्दर्शक अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी परत एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे सांभाळलं। सध्या सर्वत्र या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। प्रेक्षकही या सिनेमाला प्रचंड उत्साहात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत सुभेदार पाहण्यासाठी गर्दी करत आहे। सुभेदार हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलातील शूरवीर योद्धे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर प्रकाशझोत टाकणारा आहे। या सिनेमाचा विषय फक्त किल्ले कोंढाण्यापुरताच नव्हे तर सुभेदार मालुसरेंच्या भावनिक रूपाचं साक्षात दर्शन घडविणारा आहे। सुभेदार, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आऊसाहेब, पत्नी, मुलगा, भाऊ, मामा यांच्याशी असलेलं नातं अधोरेखित करणार आहे। या संदर्भात अत्यंत भावनिक करणारे प्रसंग या सिनेमात एकदम प्रभावीपणे मांडण्यात यश आले। मोगल काळातील सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे अनेक प्रसंग सुभेदारमध्ये बघायला मिळणार आहे। जसे लहानपणी आपण इतिहास वाचायचो तसाच हा रेखाटल्याचं पाहायला मिळत आहे। जना गराडींचा प्रसंग अलका कुबल यांनी ती भूमिका अत्यंत सुरेखरित्या साकारली। एका भाबड्या स्त्रीच्या बोलण्यातून छत्रपती महाराजांनी कसे त्यांच्या गड किल्ल्याबद्दलची महत्वाची भूमिका घेतात हे दाखवण्यात आलं। महाराजांनी आग्र्याहून परतल्यावर आऊसाहेब आणि त्यांची भावनिक भेट ही हृदयस्पर्शी घडवणारी आहे। सिंहगडाची प्रत्यक्ष भौगोलिक माहिती आणि सिंहगड का जिंकायला हवा याची कारणं या सिनेमात सविस्तरपणे मांडण्यात आली। या सिनेमाची माहिती संपूर्णपणे ऐतिहासिक आणि भौगोलिक तत्वावर आधारलेली असल्याचे बघायला मिळत आहे। यामुळे हा सिनेमा शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान असलेल्या एका महत्त्वपूर्ण अध्यायाची अधिकृत माहिती देत आहे। आजपर्यंत प्रदर्शित करण्यात आलेल्या शिवराज अष्टकातील फर्जत, फतेशी कस्त, पावनखिंड व शेर शिवराज या चारही सिनेमांनी रसिकांच्या मनावर राज्य केले। इतिहासाची मोडतोड न करता लांजेकरांनी सुभेदार रेखाटले। ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे केलेल्या अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शन रसिकांच्या शिवकाळात नेणारे आहे। तसेच अजय पुरकर यांनी तानाजी मालुसरेची शीर्षक भूमिका सशक्तपणे साकारली। आऊसाहेबांची भूमिकेतील मृणाल कुलकर्णी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकर आणि तानाजीरावांच्या व्यक्तिरेखेतील अजय पुरकर यांनी आपल्या व्यक्तिरेखेच्या वयातील अनेक टप्पे उत्तमरित्या मांडण्यात यश मिळाले। या सर्वच कलाकारांच्या कसदार अभिनयाची छाप या सिनेमात उमटल्याचे बघायला मिळतं। उदयभान राठोडच्या भूमिकेतील दिग्विजय रोहिदास हा नवीन कलाकार लक्ष वेधून घेत आहे। दिग्विजय जरी नवोदित असला तरी उदयभानाच्या व्यक्तिरेखेत कोणतेही नवखेपणा जाणवला नाही। अशा पद्धतीने ही व्यक्तिरेखा साकारण्यात आली। उदयभान हा व्यक्तिरेखेचा देखील विविध बाजू या सिनेमात आहे। हे सर्व काही असले तरी प्रियंका मयेकरांचं छायाचित्रण हे उत्तम आहे। या अगोदर शिवराज अष्टक मधील प्रदर्शित झालेल्या 4 सिनेमांच्या तोलमोलाची किंवा त्याहून उत्तम सिनेमाग्राफी यामध्ये दिसत आहे। या सिनेमातील गाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे। प्रसंगरूप पार्श्वसंगीत ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू आहे। शेवटच्या युद्धाचं डिझाईन एकदम हटके झालेला असून अंगावर शहारे आणणार आहे। सिंहगडावर तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे प्राणपणाने लढत असताना ते कधी विजयी होतात याची छत्रपती महाराजांना आतुरतेने वाट बघत असलेल्या प्रसंगाची भावनिक किनार देखील यामध्ये बघायला मिळाली आहे। राजांच्या हातामध्ये सुभेदार प्राण सोडतात तो रोमांचक क्षण अगदी मन हेलावून टाकणार आहे। तसेच अन्य तांत्रिक बाजूही लक्ष वेधून घेणार आहेत। एकूणच सुभेदार तानाजी मालुसरे या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण धांडोळा घेणारा हा सिनेमा आहे। यामध्ये रावांच्या प्रशासकीय आणि कुटुंब वत्सल्य रूपासोबत त्यांच्यातील योद्धाही मनात खोलवर रुतून बसणार आहे आणि कायमच स्मरणात राहणार आहे। तर मित्रांनो, नक्की सुभेदार सिनेमा पहा आणि आपल्या मुलाबाळांनाही सोबत घेऊन जा। आणि जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर याबद्दलची तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा।